आहे आज आमच्या किचनमध्ये आणि बाहेर भरपूर ऊन पडले, म्हणून आज आम्ही ठरवले आज ठेचा आणि दही खायचं. मग मी आज बनवणार आहे ठेचा. त्यासाठी तुम्हाला लागणार आहे स्वच्छ धुवून घेतलेली कोथिंबीर, हिरव्या मिरच्या हे असतील 100 ग्राम असतील आणि थोडासा लसूण. पहिल्यांदा तुम्हाला हिरव्या मिरच्या या बारीक चिरून घेतलेल्या आहेत ते तुम्हाला भाजून घ्यायचे आहेत. तुम्ही पाहू शकता मी गॅस हाय फ्लेम वरतीच ठेवलाय आणि आपल्या मिरच्या आहेत त्या ऑलमोस्ट भाजलेल्या आहेत. आणि मग त्याच्यामध्ये आपण आता लसूण घालायचा. मी कुड्या सोललेल्या नाहीत कारण मला सोललेला लसूण एवढा काही आवडत नाहीये. तुम्ही पाहू शकता मी हाय फ्लेम वरतीच भाजत आहे मिरच्या आणि आपल्या मिरच्या ऑलमोस्ट भाजलेल्या आहेत. आणि मी त्याच्यामध्ये टाकलाय लसूण आणि तुम्ही 100 ग्राम मिरच्याला एक मूठभर लसूण पुरेसा आहे. आणि त्याच्यानंतर हे थोडंसं असं पलटून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये तुम्ही बारीक चिरलेली कोथिंबीर ऍड करायची. कोथिंबीर ऍड केल्यानंतर थोडंसं 1-2 चमचे तेल टाकायचं आपल्याला याच्यामध्ये असं. आणि नंतर मग छान परतून घ्यायचं आपल्याला. नंतर फ्लेम लो करायचा आहे आणि नंतर ह्याच्यामध्ये मीठ टाकायचं. मी हा ठेचा बनवण्यासाठी 1 चमचा मीठ घेतले कारण हा बारीक केल्यानंतर हे मीठ सगळं ह्या मिरच्यामध्ये मुरून जातं. आणि आपला ठेचा भाजून वगैरे रेडी झालेला आहे. आता आपल्याला फ्लेम बंद करायचा आहे. काही ठिकाणी ठेचा बनवताना त्याच्यामध्ये डाळ टाकतात आणि शेंगदाणे भाजलेले सुद्धा टाकतात, पण आमच्याकडे टाकत नाही आणि मला ते आवडत पण नाही. मला असं सिंपल लसूण, कोथिंबीर, हिरव्या मिरच्या, मीठ असलेला ठेचा आवडतो. काही ठिकाणी ठेचा मिक्सरच्या भांड्यामध्ये पण वाटतात आणि काही ठिकाणी पारंपरिक पद्धत म्हणजे वरवंटावरती पण भाजतात. पण मी आज बारीक करणार आहे छोट्या मिक्सरच्या भांड्यामध्ये कारण आमच्याकडे वरवंटा आहे पण मला तर त्यामध्ये काही जमत नाही. हा ठेचा आता गार झालाय आणि मी घेतलंय मिक्सरचं भांडं, त्याच्यामध्ये हे काढायचंय. तुम्ही ही रेसिपी सेम फॉलो करा आणि मला कमेंटमध्ये सांगा तुम्हाला ही रेसिपी किती आवडली ते.